गडचिरोली जिल्ह्यात सध्या वाळू तस्करी जोमात सुरू असून अवैध वाळू तस्करीवर भाजप पक्षाचे माजी आमदार देवराव होळी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वाघोली जे नदी घाट आहे या नदी घाटावर मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या माध्यमाने वाळू काढत असताना काही व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर देवराव होळी यांनी आरोप केलेला आहे की गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यात अवैध प्रमाणे वाळू तस्करी सुरू असून वाळू तस्करीवर 100 कोटी रुपयाचा महसूल जे आहे ते जिल्ह्यात बुडालेला आहे आणि यावर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना तक्रार केल्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा एक मोठा आरोप देवराव होळी यांनी केला। गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री असताना भाजप पक्षाचे एक नेता आरोप करणे एक गंभीर प्रकरण आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अवैध वाळू तस्करी बैलगाडी ट्रॅक्टर किंवा ट्रकने सुरू असून गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा व चंद्रपूर नागपूर इथे वाळू जे आहे ते तस्करी करीत आहेत। यावर आळा घालण्यासाठी महसूल विभाग सक्षम असला तरी अनेक चोरट्या पद्धतीने ही वाळू जी आहे ते तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि 100 कोटी रुपयाचा महसूल गडचिरोली जिल्ह्यात बुडाल्यामुळे एक मोठा नुकसान यावेळी या वाळू तस्करांमुळे गडचिरोली जिल्ह्याला झालेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।